आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. या आनंदी इकडे. तुम्ही दोघं बसा पाटा. चला सुरुवात करा लवकर. ये माझे आई बाबा आले. तर मी त्यांना हळद लावणार. मी एक मिनिट मी सांगते. ताट घ्या दे. आनंदानी घर भरले आपले प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते. घर सारे हे सुखी नाहते. ही कुसुमायची वडिलांच्या छायेची घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. आई या ना. घर भरली नाती गोती सुखाने इथे नांदती. नववधू हसण्याचा हळू गंध ये अंगणा. जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. डोळीपाणी सुखाच्या लहरी सरबरसे आनंदाची. नवख्या या बंधनाची सुरू झाली रे कहाणी. अलवर सागर हा अलगुज सागहीवर हा एक एक क्षण सुखाचा. लक्ष्मी आता मी माझ्या आई बाबांना अंघोळ घालणार.
अगं लक्ष्मी काय राहू दे ना, खेळू दे ना मुलांना. बघ ना किती छान खेळताय सगळे लोक. असं वाटतंय की आपली मुलं पुन्हा एकदा लहान झाली आहेत आणि आपलं घर नंदनवनासारखं फुललेलं आहे. खेळा रे खेळा. अरे बापरे, काय ग वीणा, आठवड्याभराच्या भाजीची तयारी करून ठेवतेस की काय? काय बोलताय? आजच्या स्वयंपाकाची तयारी आहे आजच्या स्वयंपाकाच्यासाठी एवढी भाजी? ही. एवढी म्हणजे भाज्याच तर आहेत फक्त. वीणा, आपलं काय ठरलंय विसरतेस का तू? मी काही विसरत नाहीये. आज घरात कार्यक्रम आहे आणि तुमचं ते बजेट प्रकार आज नको हं? बजेट प्रकार? अगं वेडी, बुडत्याला जसा काढीचा आजार असतो ना, तसंच हे बजेट आपल्याला बुडण्यापासून वाचवणार आहे. आई बाबांचं काय, ते तर काय बोलवतच असतात कार्यक्रमाला. तर घरात आधी 4 तोंड खाणारी वाढली आहेत. तो सिद्धू 2-2 जणांचे एकटाच खात असतो. काय बोलताय? जरा तोंडाला आवर घाला. त्याच्या जेवणावर कुठे येत आहे आता? या घरचा जावई येतो. जावई, खादाड जावई. हे बघ वीणा, कार्यक्रम असो संमेलन असो, गाव जेवण घालायची ऐपत लागते, कळलं ना? पहिले पैसे कमवा, मग अशी गाव जेवण घाला. तोपर्यंत नियम म्हणजे नियम. डाळ भात चपाती आणि एकच भाजी. काय? एकच भाजी, कळलं? अहो चला आता. होत आली ना तयारी सासूबाई. हरीश, ए हरीश. अगं लक्ष्मी, हरीश नाहीये घरी. नाहीये म्हणजे कुठे गेला? हरीश गेला दुकानावर. त्याला खूप मोठी ऑर्डर होती, म्हणाला फर्निचरची डिलिव्हरी करायची आहे, मला जावं लागेल. आणि आता कामाला जायचं म्हटल्यावर नाही कसं म्हणतात ना. हो पण जेवून गेला असतं तर. व्यंकी पण कुठे राहिला? आई, अगं हा बघायला वेंकी दादा. व्यंकी, चला जेवायला बसायचे आता. पटकन हात बीत धुवून घे. चल लवकर लवकर. आरती, वीणा, चला ग, वाढायला घ्या आता. भूक लागली ना सगळ्यांना. चला पटपट आणा सगळं. वीणा, काय ग, 5 परतावण्याचं जेवण आहे हे एवढंच? आई, अहो आता माझ्या हातात तरी काय आहे? जानू, अगं जयंतराव कुठे आहेत? हाक मार ना त्यांना. चला 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 जेवायला बसूया. अक्षरशः पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या. झणझणीत मटकीची उसळ, चमचमीत सुरळीच्या वड्या आणि थंडगार दही वड्या आणलेले आहेत. एक नवीनच जागा उघडले जवळ, म्हणूनच मुद्दाम आणले. म्हणजे म्हटलं चव तरी बघूया ना. इथे जवळच ना अमेझिंग मुगाचा हलवा मिळतो. म्हटलं सोबत घेऊन जाऊया. तर त्या दुकानात शिरलो तर त्यांनी नवीनच सुरू केलेली आळूची पातळ भाजी सुद्धा ट्राय करायला दिली. मग ती सुद्धा घेतली. आणि मग एकदा काय नजर पडली की कुठे कंट्रोल करता येतं नाही. लक्ष्मी निवास, लक्ष्मी